Student, today we are going to learn on to the summit we reach the top. Okay, and this lesson written by Tenzing Norgay and he was born in 29 May 1914. Okay, काही भाग झालेला होता. So I tell you some information about that. After that I will teach next paragraph. Okay, let's start. बघा, he was one of the first individual known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29 May 1953. बघा इथे काय 29 मे 1953 मध्ये ते कोण एडमंड हिलरी आणि तेनजिंग नॉर्गे हे दोन व्यक्ती माउंट एव्हरेस्टवर पोहोचणारे पहिले दोन व्यक्ती होते. ठीक आहे, आणि ते टीम होती त्यांची. ठीक आहे, आपण कुठपर्यंत बघितलं होतं की त्यांनी असं ठरवलं असतं की आता मी शिखरवर पोहोचणार, भले काही माझी डेट झाली तरी चालेल असे तेनजिंग नॉर्गेने डिसाईड केलं होतं. त्याच्यानंतर जे कर्नल हंट होते, त्यांचे जे हेड होते, त्यांना तेनजिंग नॉर्गे आणि हिलरीला 3 फ्लॅग दिले होते. ओके, त्यात तेनजिंग नॉर्गे यांनी असा विचार केला होता की मी त्यासोबत चौथा फ्लॅग कोणता, भारताचा फ्लॅगसुद्धा तिथे लावेल माउंट एव्हरेस्टच्या वरच्या टोकाला. अशा पद्धतीने त्यांच्याजवळ किती फ्लॅग होते, 4 फ्लॅग होते. ओके, फर्स्ट 3 is Britain, the United Nations and Nepal. These are 3 flag. After that Indian flag is Tenzing Norgay. Okay, Tenzing Norgay choice. Okay, let's start next paragraph. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flag. I had to ask Colonel Hunt's permission in this capacity as a leader of the expedition. बघा इथे तेनजिंग नॉर्गे सांगून राहिले. त्यांनी इथे या स्टोरीमध्ये तेनजिंग नॉर्गेने आपली माउंट एव्हरेस्टवर चढण्याचा एक्सपिरियन्स सांगितलं. त्यांचा कसा अनुभव आला, तिथे जाताना त्यांना काय काय समस्यांना सामना करावा लागला, आणि त्यांच्यासोबत कोण होते, एडमंड हिलरी. हे दोन तेनजिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी हे दोन व्यक्ती होते तिथे जाणारे. त्यामध्ये त्यांचं एक प्रकारचं कशा पद्धतीने ते माउंट एव्हरेस्ट चढले ते त्यांचा ते अनुभव सांगितले या लेसनमध्ये. ओके, आता आपण काय बघून राहिले. आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी. आणि जे तेनजिंग नॉर्गे यांनी कर्नल हंटला म्हटले की माझ्यासोबत मी एक इंडियनचा फ्लॅग आणला आहे. ठीक आहे, आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द फ्लॅग आणि अदर फ्लॅग, आणि त्या दुसरे 3 फ्लॅग आहे त्यासोबत मी हा चौथा इंडियनचा फ्लॅग तिथे लावणार आहे. तर कुणाची परमिशन घेतली त्यांनी, त्यांचे हेड कर्नलची. ओके, आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज अ लीडर ऑफ द एक्सपेडिशन. आणि ते लीडर होते त्यांचे कर्नल म्हणून त्यांची परमिशन घेतली त्यांनी. इंडियन फ्लॅग, कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉड अन इंडियन फ्लॅग. बघा इथे कर्नल हंटला त्यांनी परमिशन मागितली तेनजिंग नॉर्गेनी की मी चौथा फ्लॅग इंडियनचा पण तिथे लावणार. म्हणून जे कर्नल हंट काय म्हटले, मला खूप आनंद होईल की तुम्ही तो जो तुमच्यासोबत आणलेला इंडियन फ्लॅग आहे तो लावाल. तर अशा पद्धतीने कर्नल हंट म्हणे. आफ्टर 1 hour ऑफ स्टडी गोईंग वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस and started up the west side where we had to pass up a steep line of rocks. बघा इथे रायटर आता त्यांचे अनुभव सांगून राहिले माउंट एव्हरेस्ट जाताना काय काय घडलं. ओके, लेट्स स्टार्ट. काय आहे तर बघा काही वेळानंतर गोईंग वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस, त्यांनी साऊथ फेसकडे पोहोचले. तिथून मग ते कुठे गेले, साऊथ मीन्स दक्षिणेकडे. ओके, दक्षिणेकडे गेल्यानंतर ते स्टार्टेड अप द वेस्ट साईड वेअर, मग नंतर तिथून कुठे वळले, वेस्ट साईडला. ओके,
पश्चिमेला वळले. वेअर वी हॅड पास अप अ स्टेप लाईन ऑफ रॉक्स. आणि तिथे खूप सारे असे बर्फांचे वगैरे त्यांना पास करावं लागले. बर्फांचे जे चट्टाने वगैरे असते एक प्रकारचे शिखर ते पास करावं लागले. दिस वॉज अ स्लो अँड डिफिकल्ट. आणि तिथे त्यांना चढताना तिथे खूप असं स्लो मीन्स एक प्रकारचं हळूवारपणे आणि खूप त्यांना कठीण होतं तिथं चढायला. त्यांनी खूप स्लोली गेले आणि खूप कठीण होतं तिथं चढणं त्यांना. जेव्हा दक्षिणेकडून पश्चिमेकडे ओढले आणि तिथे वरती चढताना त्यांना जाताना खूप असं समस्यांचा सामना करावा लागला. खूप कठीण असं होतं तिथे चढायला. ओके. वन्स वी हॅड क्लिअर दिस देअर वॉज नथिंग बॅरिंग अवर वे टू टॉप बट अ स्नो कवर्ड इन्क्लीन स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. बघा इथे काय सांगितलं आहे, वन्स वी हॅड अ क्लिअर दिस. आणि काही आम्ही जे बर्फांची जे चट्टाने वगैरे होते ते आम्ही एकदा ते क्लिअर केलं म्हणजे त्याच्या समोर गेलो आम्ही. देअर वॉज नथिंग बॅरिंग अवर वे टू टॉप अँड बट अ स्नो कवर्ड इन्क्लीन. आणि तिथे सामोरे गेल्यानंतर त्यांना परत काहीतरी असे बर्फाचे स्नो मीन्स आईस. ओके. बर्फ जे बर्फाचे होते ते परत त्यांना कवर्ड केलं तिथे. ओके. स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. आणि वरती जाताना परत थोडे असे बर्फाचे त्यांना जे बर्फाचे जे चट्टाने असतात शिखरं असतात ते त्यांना त्याचा सामना करावा लागला. ओके. जेव्हा टॉपवर पोचत होते तेव्हा. दिस लास्ट 60 or 70 feet अप द टॉप वेअर नॉट अ व्हेरी डेंजरस. आणि जेव्हा टॉपच्या जे टॉप होतं माउंट एव्हरेस्टचं, ओके, त्याच्या 60 and 70 फीटच्या अंतरावर तिथे जास्त काही असं डेंजरस नव्हतं हे सांगितलं आहे त्यांनी. बट वी केप्ट अप सेम स्टेडी पेस. आणि आमचा जो समतोल होता, जो आमचा बॅलन्स होता तो आम्ही सारखा ठेवला. जो आमची गती होती, ओके, त्यांची जी जायची गती होती, जी जाण्याची स्पीड होती ती आम्ही सारखीच ठेवली अशा पद्धतीने सांगितल्या. म्हणजे डेंजरस होतं म्हणून आम्ही स्लो जात होतो आणि आता डेंजरस नव्हतं म्हणून फास्टली जातो अशा पद्धतीने. नाही तर आधी जी आमची स्पीड होती जायची तीच आता इथे पण सेम आहे अशा पद्धतीने नॉर्गे सांगून राहिले. अँड वी रीच द स्मॉल अँड फ्लॅटर समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि आफ्टर ऑल नंतर काय झालं की वी रीच द स्मॉल फ्लॅटर समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि दोघांनी त्या समिट मीन्स शिखरवर शेवटी ते पोचलो आम्ही. थोडंसं असं अंतर राहिलं तिथे ऑलमोस्ट पोचलोच होतो. कुठे? समिट मीन्स शिखरवर जवळपास आम्ही पोचलोच असं अशा पद्धतीने रायटर सांगते इथे. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक हिलरी अँड आय वी आर मूविंग अबाउट द 20 feet अपार्ट. आणि इथे काय म्हणते रायटर हु इज तेनजिंग नॉर्गे ते सांगून राहिले की ड्युरिंग द लास्ट 50 feet. आणि जेव्हा 50 फीटाचं अंतर होतं शेवटचं कुठून? फ्रॉम पीक, त्या शिखरपासून 50 फुटाचं अंतर होतं तेव्हा हिलरी अँड आय वी आर मूविंग अबाउट 20 feet अपार्ट. आणि तेव्हा आमचं दोघांमध्ये किती अंतर होतं? जेव्हा आमच्यापासून माउंट एव्हरेस्टच्या शिखराचं 50 अंतराचं अंतर होतं तेव्हा आमच्या दोघांमध्ये म्हणजे कोणामध्ये? हिलरी आणि तेनजिंग नॉर्गे यांच्यामध्ये किती फीटचं अंतर होतं? 20 फीटचं अंतर होतं हे सांगितलं आहे. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप. मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूज बट वेन वी वेंट अवर डेंजरस ग्राउंड वी ड्रेव इट टाईट आउट. बघा इथे त्यांनी जाण्याचा जो कशी सिच्युएशन त्यांनी वरती चढताना काय सिच्युएशन आली ते सांगून राहिली ते. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप. आणि आम्ही दोघं कशाने बांधलं होतं? टाईट बांधणे. ओके. रोप मीन्स एक प्रकार सुतळी
दोरी वगैरे नाही का, रोप मीन्स दोरी. ओके, त्याच्याने आम्ही बांधलेलं होतं रोपनी. ओके, मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज. आणि जास्त करून जी रोप होती ती लूजच असायची. ओके, बट वेन वी वेंट अवर अ डेंजरस ग्राउंड वी ड्रेव आउट. बट जेव्हा आम्हाला संकटाचा सामना करावा लागत होता, ज्या सिच्युएशनमध्ये जिथे सिच्युएशन डेंजरस असायची, तेव्हा आम्ही त्या दोरीने पक्क बांधलेलं होतं हे सांगितलं आहे. ओके, दिस रोप वॉज अ सिम्बॉल. इट टाईड अस टुगेदर. वन कुड नॉट मूव विदाउट द अदर. वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल बट अ टीम. बघा इथे दिस रोप वॉज अ सिम्बॉल. आणि जी रोप होती, जी दोरी होती दोघांना बांधलेली, ती आमचं काय होतं, प्रतीक होतं, सिम्बॉल होतं. ओके, का बरं सिम्बॉल होतं, कारण की बघा इट टाईड अस टुगेदर. आणि ते दोघांना बांधल्या गेलं होतं. बघा आता समजा दोन व्यक्तीला बांधल्या गेलं तर त्याला मागे पुढे जाणे एक प्रकारचं ते एकच असते. दोन व्यक्ती असते पण दोघाला बांधल्या गेलं. सपोज एखादी गाडी खराब झाली तर दोन गाड्या आपण बांधले जाते, असे एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल. तेव्हा दोन्ही सारखे जातात, म्हणजे एक प्रकारचं दोघांचं बॅलन्स एकसारखं असते. तशा पद्धतीने इथे सुद्धा जेव्हा ते माउंट एव्हरेस्टवर चढत होते तेव्हा दोघांना एका दोरीने बांधलेलं होतं. आणि ती दोरी रोप होती ती काय होतं, त्यांचं सिम्बॉल होतं. ओके, इट टाईड टू अस टुगेदर. आणि दोघांना त्या रोपपासनं बांधलेलं होतं. वन कुड नॉट मूव विदाऊट अदर. आणि दोघे एकमेकांपासून असं हलू शकत नव्हतं. वाय, बिकॉज इट्स रोप. ओके, वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल बट अ टीम. आणि हे आम्ही दोघं असं त्या दोरीमुळे आम्ही दोघं असं टू इंडिव्हिज्युअल मीन्स दोन असे व्यक्ती नव्हतं तर ॲज अ एक टीम होतं. काय होते, आम्ही दोघं एक टीम होतो ना की दोन व्यक्ती होते. ठीक आहे. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज द फर्स्ट. आणि मला खूपदा असे प्रश्न विचारले गेले की हू वॉज द फर्स्ट. आम्ही दोघे मागे पुढे व्हायचे तर आम्हाला भरपूरदा असं क्वेश्चन विचारले आहे की माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर सर्वात आधी कोण पोचले. ओके, अशा पद्धतीने त्यांना खूपदा असे प्रश्न विचारले गेले. वेन वी वेअर विथिन रीच ऑफ द समिट आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. बघा इथे रायटर सांगते की मला असे भरपूर प्रश्न विचारते कोण आधी पोचलं. बट वेन वी वेअर विथिन रीच ऑफ द समिट. आणि जेव्हा आम्ही त्या समिटवर पोचणार होतो, म्हणजे समिट मीन्स शिखरवर पोचणार होतं, आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. आणि मी कधी असा विचार केला नव्हता की कोण आधी पोचणार किंवा कोण आधी पोचेल. ओके, अशा पद्धतीचा कधीच आम्ही दोघांनी मी विचार केला नव्हता कोण आधी पोचेल किंवा कोण असं कोण जाईल आधी, अशा पद्धतीचा कधीच मी विचार केला. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आणि मला खात्री आहे की हिलरीने सुद्धा असा विचार केला नसेल, कारण बिकॉज क्लाइम्बिंग टेक्स ऑल अवर अटेन्शन. आणि कारण त्यांचं अटेन्शन काय होतं, शिखरवर पोचणे हे सर्वात मोठं अटेम्प्ट होतं. त्यांचा प्रयत्न काय होता, दोघांचा एकच हेतू होता. ओके, दोघांचा एकच हेतू होता काय की माउंट एव्हरेस्टच्या शिखरवर पोचायचं. ओके, बट कुणाला असं आम्ही दोघांनी असा विचार केला नाही की कोण आधी पोचेल किंवा हा पोचेल. आमच्या दोघांमध्ये असं कॉम्पिटिशन नव्हतं. वी आर अ टीम. ओके, अ टीम होते. दोघं एक काय होते, टीम होते. आणि दोघांचं असं कॉम्पिटिशन होतं कोण आधी पोचेल किंवा कोण मागे पोचेल असं काही नव्हतं. आणि मी असा विचार केला नाही कारण आमच्या दोघांचं पोचताना आमचं एकच अटेन्शन होतं की ते शिखरवर पोचणे. ओके, वी हॅव मेनी मोर इम्पॉर्टन्स वरीज. आणि तेव्हा आम्हाला खूप असे काय होते महत्त्वपूर्ण अशा खूप चिंता होत्या की तिथे पोचणे हीच त्यांची एक ह्याच त्यांचा एक काय होता उद्देश होता. ओके, what does it matter whether I reach the top first or Hillary. आणि याच्यात काय असं मॅटर आहे की कोण आधी पोचलं आणि कोण नंतर पोचले, दॅट्स नॉट मॅटर. ओके, our main thought was that both of us reached the top. We had no one couldn't do
इट अलोन. आणि आमच्या दोघांचा एकच उद्देश होता की कुठे टॉपवर म्हणजे समिटवर जे माउंट एव्हरेस्टचं शिखर होतं तिथे पोहोचणे. हेच आमच्या दोघांचा एक उद्देश होता, मेन थॉट होतं. ओके. वी हॅड टू वन कुडंट टू इट अलोन. आणि दोघे आम्ही एकमेकांपासून असं एकटं राहू शकत नव्हतं आणि दोघे एकमेकांवर काय होते, अवलंबून होते. कोणी एकटा व्यक्ती हे जे माउंट एव्हरेस्टवर पोहोचण्याचं काम करू शकत नव्हते. आम्ही दोघं एकमेकांवर अवलंबून होतो हे सांगण्याचा प्रयत्न केला रायटरने इथे. ओके. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस देन वन कुड मेक द क्लाइंब दॅट ही वॉज फर्स्ट. सपोज रायटर इथे सांगून राहिले, सपोज जर आमच्या दोघांमध्ये 1000चं डिफरन्स असतं, 1000 फीटचं डिफरन्स असतं, तर म्हटलं असतं की आधी कोण तिथे चढेल, क्लाइंब केलं असेल ते तेव्हा मी सांगितलं असतं की हू वॉज द फर्स्ट इन ऑन द समिट. ओके. तर तेव्हा आम्ही सांगितलं असतं की शिखरवर आधी कोण पोचलं असतं, जेव्हा आमच्या दोघांमध्ये 1000चं अंतर असतं तर. ओके. हे सांगितलं रायटरने. बट इवन देन only the man behind him could confirm the distance between two of them. आणि आमच्या दोघांमध्ये असं काही एवढं सारं अंतर नव्हतं हे सांगितलं. रायटर सांगते की आमच्या दोघांमध्ये एवढं सारं काही अंतर नव्हतं की मी सांगू शकेल की हू वॉज द फर्स्ट ऑन द समिट. ओके. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. इथे काही वर्ड आहे. स्लोपिंग मीन्स काय होतं, स्लॅन्टिंग अप और डाऊन. ओके. स्लोपिंग हियर, स्लोपिंग. ओके. आफ्टर दॅट समिट मीन्स यू नो दॅट द हायेस्ट पॉईंट ऑफ अ हिल और माउंटेन. जे माउंटेनचं सर्वात मोठं शिखराचं जे शेवटचा जो टोक असतो त्याला समिट म्हटलं जाते. ओके. क्लाइम्स मीन्स चढणे होते, यू नो दॅट. नेक्स्ट बघूया आता नेक्स्ट काय होतं. Let's start. When we reached Kathmandu, we discovered that the controversy had arisen. We talked it over Hillary, Colonel Hunt and I agree that all the talk was childish. बघा इथे जेव्हा त्यांनी काठमांडूला पोचले. ओके. काठमांडू यू नो इट वॉज अ सिटी. ओके. जेव्हा ते काठमांडूला पोचले तेव्हा त्यांना खूप अशा कॉन्ट्रोवर्सीला सामना करावा लागला. ओके. बघा कोणते कॉन्ट्रोवर्सी झाले ते. वी टॉक इट अवर हिलरी अँड कर्नल हंट अँड आय. आणि हे सर्व कोणाबद्दल होते कॉन्ट्रोवर्सी, तेनजिंग नॉर्गे, हिलरी अँड कर्नल हंट ह्या तिघांबद्दल कॉन्ट्रोवर्सी होती. बघा. वी ॲग्री दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. आणि आम्ही असं बोलले की हे सर्व चाइल्डिश आहे. चाइल्डिश मीन्स बचपना. एक प्रकारचं हे जे कॉन्ट्रोवर्सी आहे ते काय चाइल्डिश आहे. ओके. इट वॉज अ चाइल्डिश. सो वी मेड अ पॅक्ट and each of us sign it in the office of the Prime Minister of Nepal. Each one sign is one statement. I have a copy of Hillary's and statement which I carry in my pocket. बघा इथे त्यांच्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी व्हायची, त्याच्यावर उपाय म्हणून काय केला बघा. सो वी मेड अ पॅक्ट. आणि त्यांनी त्याच्यावर काय बनवला, पॅक्ट मीन्स a formal agreement between the individual or parties. ओके. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक पॅक केला होता, पॅक बनवला. पॅक्ट मीन्स ॲग्रीमेंट, एक प्रकारचं ॲग्रीमेंट बनवलं. इच ऑफ अस साईन. आणि प्रत्येकाने त्यांच्यावर काय केलं होतं, त्या पॅक्ट ॲग्रीमेंटवर साईन केली होती. ओके. इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. आणि ते साईन कुठे, जे प्राईम मिनिस्टरचं नेपाळचं जे प्राईम मिनिस्टरचं ऑफिस होतं तिथे त्या ॲग्रीमेंटवर साईन केली होती प्रत्येकाने. इच वन साईन इन वन स्टेटमेंट. आणि तिथं प्रत्येकाने आपल्या स्टेटमेंटसमोर काय केली होती, साईन केली होती.
काही आपले स्टेटमेंट म्हणजे स्वतःचं दे आर पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे ते स्वतःचं पर्सनल काही थॉट्स लिहित होते आणि तिथे समोर साईन करत होते, त्याच्यामुळे काही कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको म्हणून. ओके, सो दॅट आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. आणि मी हिलरीच्या स्टेटमेंटची कॉपी आणलेली होती, माझ्याजवळ होती. ती कुठे होती? आय हॅव कॅरी इन माय पॉकेट. आणि ती कॉपी माझ्या पॉकेटमध्ये होती. ओके, इट रीड्स काठमांडू जून 22 and 1953. ओके, आणि त्याच्यावर काय लिहिलं होतं? काठमांडू जून 22 and 1953. ओके, ऑन May 29th, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. आणि आम्ही कधी सोडलं? जे माउंट एव्हरेस्टचे जे कॅम्प आहे, ठीक आहे, त्यांचा कॅम्प होता. आपण बघितले त्यांचे असे 9, 4, 9 असे भरपूर असे नंबर वाईज कॅम्प होते. ओके, ते कॅम्प त्यांनी कधी सोडलं होतं? May 29. ओके, May 29 मध्येच त्यांचं जे शिखरवर पोचले होते. पोचल्यानंतर त्यांचं झालं होतं, त्यांनी नंतर कॅम्पला परत आले असेल. परत आल्यानंतर त्यांनी ते कॅम्प लेफ्ट केलं. कधी? जेव्हा ते शिखरवर पोचल्यानंतर त्यांचा अटेम्प्ट पूर्ण झाल्यानंतर तो कॅम्प त्यांनी लेफ्ट केला होता. वेन ऑन May 29. ओके, ॲज वी क्लाइंब upward to the south summit, the first one and then the other would like a turn at leading. बघा, नंतर काय होतं? ते क्लाइंब केल्यानंतर ते क्लाइंब करतात, म्हणजे पोचल्यानंतर ते साऊथच्या समिटकडे फर्स्ट वन देन अदर वुल टेक अ टर्न लीडिंग. आणि नंतर त्यांचं जे होतं की तिथून परत यायचं. ओके, तोच एक उद्देश होता. वी क्रॉस अवर द साऊथ समिट अँड मूव अलॉंग द समिट रीच. नंतर बघा, वी क्रॉस अवर साऊथ समिट, आणि त्यांनी ते समिट क्रॉस केली होती. जे साऊथची समिट होती ते क्रॉस केली. अँड मूव अलॉंग द समिट रीच मीन्स अ लॉंग नॅरो पीस ऑफ द राईस लँड. आणि लँडला ते पोचले होते. नंतर जेव्हा ते म्हणजे साऊथकडून ते टर्न झाले, समिटचे जे शिखरचे जे साऊथकडचे जो शिखर होता तिथून जे वळले, नंतर ते कुठे पोचले? जे एक प्रकारच्या नॅरो लॉंग लँड असते, लँडला पोचले. ओके, वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि सर्वजण ते दोघे जण आम्ही पोचलो होतो तिथे, ऑलमोस्ट पोचलोच होतं हे सांगितलं आहे. अँड वी एम्ब्रेस इच अदर अवर जॉय ॲट अवर सक्सेस. आणि सक्सेस झाल्यानंतर आम्ही दोघांनी काय केलं होतं? एम्ब्रेस मीन्स हग केलं होतं. ओके, देन आय टूक अ फोटोग्राफ ऑफ तेंजिंग होल्डिंग ॲट ऑफ द फ्लॅग ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ अँड युनायटेड नेशन अँड इंडियन. आणि नंतर आम्ही फोटोग्राफ काढला होता, फोटो वगैरे काढले होते तेंजिंगचे. जेव्हा तेंजिंगनी फ्लॅग तिथे लावला होता, कोणता? ग्रेट ब्रिटन, नेपाळ अँड युनायटेड स्टेट आणि इंडियनचा लावला होता. आणि साईन कोणाची ती? E.P. हिलरीची. ओके, देर इज अनादर पेपर लाईक दिस इन इंग्लिश. आणि तिथे काही आमचे लिहिलेले असे पेपर होते. ओके, इंग्लिशमध्ये लिहिलेले लेटर होते. साईन बाय मी. साईन बाय मीन्स तेंजिंग नॉर्गेकडनं लिहिलेले इंग्लिशमध्ये लेटर होते. दस वी विल नॉट टेक अ पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी. आणि आम्हाला असं कोणत्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये भाग घ्यायचं नव्हतं. ॲज द स्टेटमेंट से, हिलरी अँड आय एम्ब्रेस वेन वी रीच द टॉप. we did as well as our bulky equipment we would let us. आणि आम्ही तिथे, मी आणि हिलरी दोघांनी हक केलं होतं. कुठे? टॉपवर पोचल्यानंतर. वी डिड ॲज वेल ॲज
equipment would let us. I remember saying to him, we have done it, but we couldn't hear. We had our oxygen masks on. आणि आम्ही दोघं तिथे पोचल्याची गोष्ट सांगितली इथे. तिथे पोचल्यानंतर आम्ही दोघांना हक केलं होतं आणि पोचल्यानंतर सांगितलं आहे की आम्ही दोघं जेव्हा तिथे पोचलो, आम्ही दोघांचा एकमेकाचा काही बोलत असेल तेव्हा आवाज ऐकायला येत नव्हता, कारण ते ऑक्सिजन वरती जाताना तिथे काय ऑक्सिजन वगैरे लावावं लागते आपल्याला. ठीक आहे, ऑक्सिजन लावल्यामुळे ते मोठे मोठे टँकर्स असते कानाजवळ वगैरे असे पूर्ण हेल्मेट टाईप असतं, त्याच्यामुळे आमच्या दोघाला एकमेकांचा आवाज येत नव्हता. वाय? बिकॉज ऑफ आवर ऑक्सिजन मास्क लावून होते त्यांनी. ओके, नेक्स्ट फर्स्ट थॉट. कोणाचं हे फर्स्ट थॉट सांगितलं आहे? तेनजिंग नॉर्गेचं. ओके, माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ gratitude to God that after having failed 6 times he had blessed me with fulfillment of this desire I had held so long. बघा इथे रायटर मीन्स तेनजिंग नॉर्गे त्यांनी पहिला विचार इथे व्यक्त केला आहे. त्यांनी पहिला विचार काय तिथं पोचल्यानंतर ते कोणाचं धन्यवाद करत आहे? गॉडला करून राहिले, देवाला. त्यांचे जे देव होते ते. दॅट आफ्टर हॅव्हिंग फेल्ड 6 टाइम, कारण त्यांनी आधी 6 वेळा जाण्याचा प्रयत्न पण ते फेल झाले होते. ही हॅड अ ब्लेस मी विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर, आणि खूप मनापासून इच्छेपासून त्यांनी असं खूप देवाला असं प्रार्थना केली होती. ओके, आय प्लेस ऑन द समिट ऑफ ऑफरिंग टू गॉड दॅट आय हॅड अ कॅरी विथ मी. This is an accord with me, with my religion, and both my wife and I are a Buddhist. बघा इथे रायटर सांगते की मी तिथे जेव्हा समिटवर पोचलो तेव्हा मी असं म्हणजे घुटण्याने मी तिथे देवांची खूप अशी प्रार्थना केली, आणि माझे जो धर्म आहे त्या धर्माचा मी खूप असा विचार केला. धर्माबद्दल खूप प्रार्थना केली. माझा जो धर्म होता त्याबद्दल. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. आणि मी आणि माझी पत्नी कोण आहे? बुद्धिस्ट आहे. आणि मी बुद्धाला खूप अशी प्रार्थना केली, खूप असं त्यांचं धन्यवाद मानले. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ इक्विपमेंट्स बट आय ऑफर अ सायलेंट प्लेयर इन माय हार्ट. आणि मी तिथे गेल्यानंतर मी घुटण्यावर बसून त्यांचं असं प्रार्थना करू शकलो नाही, बिकॉज ऑफ हिज क्लोथ अँड इक्विपमेंट. कारण त्यांच्यासोबत असं त्यांचे कपडे अशा पद्धतीचे होते की ते त्यांचं घुटण्यावर बसून अशी प्रार्थना करू शकत नव्हते. आणि इक्विपमेंट आणि खूप सारं असं सामान होतं त्यांच्याजवळ, ऑक्सिजन टँकर्स वगैरे होते त्याच्यामुळे. बट आय ऑफर अ सायलेंट प्लेयर इन माय हार्ट. आणि परंतु मी सायलेंटली एकदम शांत मनाने देवाची प्रार्थना केली. कुठे? माझ्या मनापासून देवाची प्रार्थना केली असं सांगत आहे ते. द ऑफरिंग्स वेअर बिस्कुट, कॅन्डी अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिवन मी पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. शी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटेन ॲज हर ऑफरिंग. आणि नंतर काय होतं तिथं काय नेलं होतं बघा? बिस्कुट, कॅन्डी अँड लिटल ब्ल्यू पेन्सिल. बघा बिस्कुट कॅन्डी तर नेलेच होते, बट त्यांनी लिटिल ब्ल्यू पेन्सिल नेली होती. ब्ल्यू कलरची पेन्सिल. ती कोणी दिली होती? त्यांच्या मुलींनी त्यांना ब्ल्यू कलरची पेन्सिल दिली होती. बघा इथे ब्ल्यू कलरची पेन्सिल दिली आहे. ओके, पेन्सिल तेनजिंग नॉर्गेच्या मुलींनी, तिच्या मुलीचं नाव होतं निमानी त्यांना
पेन्सिल ब्ल्यू कलरची पेन्सिल दिली होती जेव्हा ते घरून निघाले, जेव्हा माउंटेन्स एव्हरेस्टवर चढण्यासाठी, तेव्हा त्यांच्या मुलीनी ब्ल्यू कलरची पेन्सिल दिली. सी ॲक्स मी पुट इट ऑन द टॉप ऑफ माउंटेन. आणि तिने म्हटलं की जेव्हा तुम्ही माउंटेनच्या टॉपवर पोचाल तेव्हा ही पेन्सिल तिथे लावून द्या. ओके, इथपर्यंत बघूया, नंतर नेक्स्ट बघूया.